मित्रांनो, ही जी आपल्याला डोंगरदरी दिसती, डोंगरातली ही आमची शेताची वाट आहे। आता संध्याकाळ झाली आणि आम्ही चाललेलो आहोत घरी। पहा, छान छान हे तरवाटाचं झाड आहे आणि तरवाटाच्या झाडाला छान अशी फुलं आलेली आहेत। पहा, या जंगलामध्ये आत्ताही खाली जर मी दगड जर मारले तर रानडुकरांचं इथं वास्तव्य असतं। ते रानडुकरं उठून पळायला लागतील। खूप प्रमाणात रानडुकरांचं इकडं वास्तव्य आहे। त्यामुळे इथं जरा सांभाळूनच राहावं लागतं। टोळीने जर रानडुकरं आले तर डायरेक्ट अंगावर येतात, आपल्या जीवाला धोका होऊ शकतो। त्यामुळे डोंगरात राहणाऱ्या लोकांना किंवा या निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांना खूप सांभाळून राहावं लागतं। मी दाखवतोय तुम्हाला, आपण जेव्हा गार्डनमध्ये फिरायला जातो तेव्हा तिथले फुलं पाहून खूप उल्हासित होत असतो। पहा, पण या झाडाला निसर्गातच आलेले छानशी अशी पिवळी पिवळी फुलं इथं दिसत आहे। पहा, सीताफळीचं झाड आणि ह्याला खूप प्रमाणात सीताफळ येतं। आत्ता पण खूप सीताफळ येऊन गेलेले आहेत, काही वाळून गेलेले आहेत, काही पक्ष्यांनी खाल्लेत आणि आमच्या इकडचे लोक हे सीताफळ खाऊन खाऊन थकून गेलेत। त्याच्यामुळं त्याला कोणी तोडतही नाही। ही दरी, त्या दरीतून डोंगरातून आता चाललोय मी घरी। पहा, मी व्हिडिओ बनवत आहे ते खास हे फुलं बघण्यासाठी। आपण गार्डनमध्ये जातो फुलं पाहण्यासाठी, गार्डनमध्ये मन प्रसन्न करण्यासाठी, विरंगुळा करण्यासाठी। पण इकडं या निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचा नेहमीच हा विरंगुळा असतो। नियमित त्यांचं काम इकडं पडतं आणि हे इकडं लोक येत असतात। त्यांना हे काही नवीन नाही, पण आपल्यासारख्यांना किंवा जे इथं येतात, आमचं तर हे मूळचं जन्मगाव आहे, आम्ही कधी कधी येतो। पण असं कधी कधी आल्यानंतर आणि बाहेर पैसे देऊन गार्डनमध्ये कृत्रिम फुलं पाहण्यापेक्षा किंवा साधे साधे फुलं पाहण्यापेक्षा निसर्गात अनेक प्रकारचे फुलं आहेत। ते फुलं पाहायला खूप मजा येते। खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे फुलं असतात, त्याची नावं पण आम्हाला माहिती आहेत। ही पहा, ही आहे लाल लाल फुलाची चिलार। वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत। पहा, तिकडं तो आमचा दिसतोय तो गावात आता संध्याकाळ झालेली असल्यामुळे लाईटी लागायला लागलेल्या आहेत। पहा, हे बैल खिल्लार आहेत। मी नवीन असल्यामुळं मला त्यांच्या जवळ जाता येत नाही, मारण्याची शक्यता आहे। पहा, त्यांच्या मनाने पद्धतीनं ते चालतायत। झाडपाला खाण्याची त्यांना आता चारा खाऊन झाडपाला खाल्याचे हौस त्यांना निर्माण झाली आणि खातायत ते। त्यांच्या जवळ जाऊन मला हाकता येत नाही त्यांना, त्यांच्या पद्धतीनंच मी त्यांच्या मागं 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 जात आहे। या रोडनं मोटरसायकल, ट्रॅक्टर असे शेतात काम करणारे जे वाहनं आहेत ते येतात। आमचा हा शेतातला फॉरेस्टमधून जाणारा रोड आहे। ह्या जो डोंगर दिसतोय हा फॉरेस्टचा जो आहे, वन विभागाचा, त्यामुळे इथं चांगला रस्ता होणंही मुश्किल आहे। तरी पण लोक इथं अशा रस्त्याने येतात। पहा, तुम्हाला एक गाडी आलेलीची एक खून दिसते। एवढ्या उंच डोंगरावर पण गाड्या घेऊन इथे लोक येतात, माल घेऊन जातात। वरी माळ रानावर बाजरीचं पीक घेतात। असा हा निसर्गरम्य परिसर, वातावरण आवडला तर लाईक करा, एखादी कमेंट करू वाटली तर करा। धन्यवाद।